अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत। यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही असं बँका सांगतात। पण शासनाचा GR आहे, असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे। या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला। त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन। राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील। अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे आणि वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक कर्जमुक्तीतून जे शेतकरी सुटलेले आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ते सविस्तर त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे। पण जर सरकार याची दखल घेत नसेल तर शेतकऱ्याच्या रोषाला सरकारला समोर जावं लागणार आहे। तरी सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन हा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्याला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी आज आम्ही मागणी केली। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा सगळ्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असं सरकारचं धोरण असताना सुद्धा काही बँकांनी परस्पर पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं पुनर्गठन हा विषय महत्वाचा नाही, पुनर्गठन करण्याची गरज नसताना त्यांनी पुनर्गठन करतो असं कागदावर दाखवून पुनर्गठनही केलं नाही आणि ते शेतकरी कर्जमाफीपासून मागच्या जी छत्रपती शिवाजी महाराज योजना त्याच्यापासून वंचित राहिले, त्याच्यानंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना त्याच्यापासून वंचित राहिले आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जर मिळत नसेल तर शेतकरी आता आत्महत्येच्या उंबर ठेवून ठेपलेला आहे। म्हणून आमची विनंती राहील किंवा शासनानं या कर्जमाफी योजनेचा सगळ्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे, सर्व शेतकऱ्यांचा लाभ मिळाला पाहिजे असं निवेदन आम्ही आज आमचे रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वात घेऊन आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि अशा पद्धतीने मागणी केली की या सर्व शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा अशी आम्ही मागणी। शासनाने जाहीर केलेल्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचा समावेश झालेला नाही। यामध्ये जिल्हा केंद्रीय बँकेचे जे पुनर्गठित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना या शासनाच्या कर्जमाफीपासून वगळण्यात आलं आहे। त्या संदर्भात आज रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन केलं त्यांना यातून वगळण्यात आलं। त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी ज्यावेळी घोषणा केली होती की शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकावं, 3 वर्ष कर्जमाफी होत नाही, याच अजितदादांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज त्यावेळी भरलेलं आहे। त्यामुळं या संदर्भातली सुद्धा मागणी आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केलेली आहे। जे शेतकरी कर्जमाफीमधून वगळण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफी योजनेत व्हावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।